धाराशिवच्या परंडा भागातील कराळे वस्तीमध्ये सीना नदीच्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय। कराळे वस्तीमधली घरं अजूनही पाण्याखाली आहेत। शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पुराची व्यथा सांगताना, आपल्या कथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। अनेक शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी। माझी खायची पंचायत राहायची पंचायत सगळी काय सुद्धा राहिलेलं नाही माझ्यापाशी। लेकरं बाळा सगळी बाहेर काढली ती अंगाच्या कपड्याची बाहेर आलेलो आहे आम्ही। एक ही वस्तू आम्ही बाहेर काढलेली नाही। काय सांगावं, फार नुकसान झालंय आमच्यापाशी, काय राहिलंच नाही तर काय सांगू आम्ही आता। धाराशिवच्या परंडा भागामध्ये आता आपण आहोत सीना नदीच्या पात्रावर। या नदीचं पात्र पाणी सोडून पात्राबाहेर आले। आपण जे पाण्याचा विस्तीर्ण प्रवाह पाहतोय, इथं आपण बघू शकतो की ही ऊसाची पाती दिसतायत। फक्त हा ऊस म्हणजे जवळपास 15 ते 20 कांड्यावरचा ऊस असल्याचे इथले शेतकरी सांगतायत। हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। या नदी किनारच्या भागाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच गावामध्ये आता पाहणी करायला थोड्या वेळाने इथे येणार आहेत। त्यापूर्वीतले काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। काय किती लांबपर्यंत नदी आहे आणि किती पाणी आहे? पाणी आता कमीत कमी आमच्या नदीमध्ये 30 फूट रस्त्याच्या पाशी आहे आमच्यापाशी, आणि मधोमध बघितलं तर कमीत कमी 100 फूट पाणी आहे। आणि आता पाणी कमी होऊन 2000 फूट पाणी कमी झाले आणि 2000 फूट नदीत आहे। आणि आमचं नुकसान सांगण्याजोगं नाही। माझ्या घरावर 15 फूट पाणी आहे आता सध्या, पण माझी खायची पंचायत राहायची पंचायत सगळी काय सुद्धा राहिलेलं नाही माझ्यापाशी। माझे कपडे सहित फक्त बाहेर निघलो, माझे 5 जनावर गेलेत, माझ्या चुलत्याचे 5 गेलेत, काय राहिलेलं नाही आमच्यापाशी। लेकरं बाळा सगळी बाहेर काढली ती अंगाच्या कपड्याची बाहेर आलेलो आहे आम्ही। एक ही वस्तू आम्ही बाहेर काढलेली नाही। आज 4 दिवस झाला आम्ही घराच्या बाहेर आहे। आमचं काय झालंय आम्हाला माहित नाही। कोंबड्या फिंबड्या गेल्या वाहून, कुत्री गेली वाहून, काय सांगावं, फार नुकसान झालंय आमच्यापाशी, काय राहिलंच नाही तर काय सांगू आम्ही आता। सर्व घर पाण्यात, जनावर पाण्यात, अजून सुद्धा एका घरावर 10 गायी त्या सलापावर, अजून कोण शासन बघायला नाही। स्लापवर गाई कशा नेल्या? पायऱ्यावर नेलं पाणी वाढायला लागल्यावर। 35 ते 40 कांड्यावर ऊस आहे आता सध्याला। ही शेंडा दिसतोय ती 30 कांड्यावर सध्या ऊस आहे। 30 फूट खोल, 30 कांड्याखाली खोल आहे। आणि नदी पात्र म्हणलं तर 100च्या पुढेच एक फूट खोलीला इथले ऊस आहे, ऊसाची पाती दिसतायत, पण त्या 30 ते 40 कांड्याचा ऊस पूर्णपणे पाण्याखाली आहे। आणि हे सगळं सांगताना, ही भयावहता सांगताना अक्षरशः इथल्या शेतकऱ्यांना अश्रूचा बांध फुटतोय। आता काही वेळातच एकनाथ शिंदे इथे येणार आहेत, त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परंडा।